नमस्कार. अहिल्यानगरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात ज्या एका नावामुळे पोहोचलं ते नाव म्हणजे कोहिनूर. असं म्हटलं जातं, कोणत्याही गावाची किंवा शहराची ओळख ही तिथे असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून प्रत्येक अहिल्यानगर वासियाला ज्या नावाबद्दल एक गर्व आहे, अभिमान आहे, असं नाव म्हणजे कोहिनूर. या कोहिनूरला आता 90 वर्ष पूर्ण होत आहे. चौथी पिढी व्यवसायात आली आणि या चौथ्या पिढीची सुद्धा काही स्वप्न आहेत, काही विचार आहेत. पण त्याचबरोबरीनं हा कोहिनूरचा 90 वर्षांचा संपन्न वारसा घेऊन ते आपली वाटचाल पुढे करतायत. नेमका हा त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, कोणत्या विचारांवर सुरू झाला, हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत कोहिनूरच्या चौथ्या पिढीचे सदस्य असणाऱ्या श्री अश्विन गांधी यांच्याकडून. अश्विनजी नमस्कार आणि तुमचं या गप्पांमध्ये स्वागत. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा कोहिनूरला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. इथूनच मला पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे की ही 90 वर्षाची जी परंपरा आहे, लेगसी आहे, याची सुरुवात कशी झाली, कुठे झाली आणि काय काय बदल या 90 वर्षात झालेले तुम्हाला आठवत आहेत? तर कोहिनूरची स्थापना ही 1935 साली झालेली आहे. बापरे. आणि माझे पंजोबा त्यांच्या हस्ते ती स्थापना झालेली आहे. कापड बाजारातच आपलं जे मूळ दुकान आहे त्याच जागी आज जिथं आपण बसलोय, वा, ह्याच जागी. आणि हीच मागं गादी आहे. हीच आमची पहिलीपासून गादी असलेली आहे. आजही आमची दिवाळीची पूजा किंवा प्रत्येक पूजा आज ह्याच गादीला होते. बर. तर तेव्हा माझे पंजोबा जे होते ते वैद्य होते, पण ते निशुल्क वैद्यकीय करायचे. बर. त्यांना वैद्यकीय कळायची, त्यामुळे ते निशुल्क वैद्यकीय करायचे. पण तरी घर चालवायला काहीतरी करावं लागतं, त्यामुळे ते दुकान टाकण्यात आलं. बर. आणि खरी प्रगती किंवा खरी ग्रोथ कोहिनूरची ही माझे आजोबा म्हणजे वसंतलाल गांधी जेव्हा ते आले अराउंड 52-55च्या आसपास, तेव्हा ती खरी ग्रोथ चालू झाली. कारण ते हार्डकोर बिझनेसमॅन होते. बर. ते बाकी त्यांना काहीच माहिती नव्हतं. धंदा करायचा आणि बिझनेस करायचा हे तिकडनं खरी होतं एकदम. तिकडनं खरी आपली जी ग्रोथ झाली कोहिनूरची, ती 52-55च्या नंतर चालू झाली. आणि त्याचाच स्वरूप 1962 मध्ये माझ्या आजोबांनी नगरची पहिली दुमजली दुकान बर ही त्यावेळेस स्थापना झाली. बर. ही साधारण कोणत्या सालातली गोष्ट? ही साधारणतः 62-63चा विषय. ओके. जेव्हा दुमजली दुकान झाली, तर तिकडनं हा प्रवास चालू झालेला. नंतर वडील आले, त्यांचं एज्युकेशन करून अराउंड 77-78 मध्ये ते आले. त्याच्यानंतर त्यांनी जे पुढची प्रगती केली ती झाली. आणि मी आलो 2003 मध्ये. बर. तर त्याच्यानंतर मी याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो. तर असा हा प्रवास राहिलेला आहे. तर जो प्रवास आमचा 300 स्क्वेअर फुटांनी चालू झालेला होता, आज तो जर आपण सावेडी आणि इकडची दोन्ही दुकानं जर आपण बघितले, तो 80,000 फुटाला आज जाऊन आपला रिटेल स्पेस आहे. तर हा एक असा प्रवास होता. आणि तर बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये की 1950च्या सुमारास रेशनिंग चालायचं कापडात. कारण वर्ल्ड वॉर 2 चा झाला होता परिणाम तो. तेव्हा बरेचसे कापडाचे मिल बंद पडले होते, प्रोडक्शन होत नव्हता. रेशनिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? रेशनिंग म्हणजे काय, तर हे आमच्या आजोबांकडनं आम्ही ऐकून स्टोरीज आहोत. तर काय असायचं की माणूस यायचा, तर प्रत्येक माणसाला जसं आता आपल्याला रेशन कार्ड असतो तसं रेशन कार्ड होता. आणि प्रत्येकाला समजा, आता मला एक्झॅक्टली आठवते, पण प्रत्येकाला बस महिन्याचे 2 जोडी कपडे. बर. त्याच्या पलीकडे तुम्हाला कपडे मिळणार नाही. ओके. तर तसा रेशनिंगचा तो एक काळ होता, जेव्हा कपडे पण रेशनिंग मध्ये भेटायचे. ओके. तर असेही काही किस्से आहेत जे फार वेगळे आहेत, लोकांना माहिती नसतील. आणि आमच्या जनरेशनला तर ते माहितीच नसणार. कारण पण आम्ही जसं एक बिझनेस फॅमिली आहोत, सगळे घरी बसायचो, जेवायचो. तर असे बरेचसे किस्से आम्ही आमच्या आजोबांकडनं ऐकलेले आहेत. हे पण एक कोहिनूरच्या हिस्ट्रीचा पार्ट आहे. तर अशी एक आगळीवेगळी हिस्ट्री आहे. पण आज जो प्रवास झाला आहे, 4 पिढ्यांचा जो प्रवास झाला आहे, आणि नुसती 4 पिढ्याच नाही, त्याच्यात आमचा जो आमच्याकडे जो काम करतात लोक, त्यांना आम्ही कोहिनूर परिवार असं म्हणतो. तर कोहिनूर परिवाराचे पण लोक याच्यात आहेत इन्व्हॉल्ड. त्यांचाही फार मोठा याच्यात वाटा आहे. त्या सगळ्यांच्या बरोबरीनं आजपर्यंत हे सगळं चाललंय. एक फार महत्वाची गोष्ट तुम्ही आता बोललात की 300 स्क्वेअर फुटाचा प्रवास ते 80,000 स्क्वेअर फुटाचं आज आपलं एक पूर्ण मोठं दालन आहे. मला हेच विचारायचंय की एखादी गोष्ट ज्या वेळेला निर्माण होत असते आणि ती एवढा काळ टिकत असते, त्यामागे अशी काही मूल्य असतात की ज्या मूल्यांवर आधारित
हा सगळा डोलारा उभा असतो, म्हणजे ज्याला आपण पिलर्स म्हणतो, पिलर्स ऑफ एव्हरी इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन ऑर बिझनेस. कोहिनूरच्या बिझनेसचे पिलर्स काय आहेत? सर्वात मोठे माझ्या हिशोबाने जे आम्ही ऐकून आलो आहे आणि जे आमचे पिलर्स आहेत ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनेस्टी. ओके. त्याच्यानंतर विश्वास. आमच्या स्टाफवरती किंवा ग्राहकांच्या आमच्यावरती विश्वास जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि नेहमी विविध व्हरायटीज आणणे, अपडेट राहणे. ओके. विथ द मार्केट ट्रेंड्स, विथ द मार्केट सिनारिओ किंवा विथ द कमिंग जे आपण म्हणतात जनरेशन चेंज होतात, त्याच्याबरोबर भरपूर बिझनेसचे पद्धती चेंज होतात, त्याच्याबरोबर अपडेट राहणे. सर मला वाटतं हे 3 आमचे पिलर्स आहेत ज्याच्यामुळे आम्ही 90 वर्षाचा प्रवास हा अजूनपर्यंत फार इझिली गाठवत आला. निश्चित, कारण प्रामाणिकपणा हा कोणत्याही व्यवसायाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. विश्वास, हा विश्वास कसा तुम्ही टिकवलात किंवा मिळवलात असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आज तुम्ही ज्या वेळेला बघता, आज तुम्ही एका नवीन पिढीचे प्रतिनिधी आहात, पण ज्या वेळेला तुम्ही हे सगळं बघता तुम्हाला काय वाटतं की असं काय गोष्ट होती की ज्यामुळे तुम्हाला लोकांचा विश्वास मिळाला आणि तुम्हीही तुमच्या लोकांवर तो विश्वास टाकलात? कसं असतं, म्हणजे एक बेसिकली आपण सांगू शकतो एक आयडिओलॉजी आहे, एक कोहिनूरची आयडिओलॉजी आहे जे आमच्या स्लोगन मध्ये पण येते, ज्याला आम्ही म्हणतो सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे. तर आता मॉल झाल्यानंतर ते सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे झाले. येस येस. बट एक बेसिक जो आमचा टॅगलाईन आहे सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे, त्याच्यात आमची नेहमी आयडिओलॉजी होती की ग्राहकांना सर्वोत्तम कपडे हे द्यायचे. बर. तर त्याच्यासाठी मी बघत आलेलो आहे, बाबा आहेत, आजोबा आहेत, यांनी भरपूर ठिकाणी ते परचेसला जायचे. बर. म्हणजे साऊथ म्हणा तुम्ही, म्हणजे बेंगलोर, पोचमपल्ली, कोयंबतूर, हैदराबाद, बरेचशे गोष्टी. नंतर वाराणसीला जायचे, सुरत, जयपूर, कलकत्ता, म्हणजे पूर्ण भारत भ्रमणच व्हायचा. बर. आणि बाबां पण त्याच्याबरोबरच तसेच पूर्ण भारतभर फिरून जिथं जिथं ज्याची जी स्पेशालिटी आहे त्या जागेची, तिकडनं ती गोष्ट, ती प्रोडक्ट आणायचा आणि तो आपल्या कस्टमरला द्यायचा. याच्यासाठी ते स्वतः फिरायचे. तर आम्हाला तो ऑप्शन पण होता, जे बरेचसे व्यापारी करतात पण, की मोठ्या मेट्रोजमध्ये डेपोज असतात, होलसेल डेपो. हा, एक्झॅक्टली. म्हणजे मला तेच विचारायचं होतं. तर ते बरेचसे लोक काय असतात, ते जातात डेपोला. समजा मुंबई आहे, पुणे आहे, तर मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठे डेपोज असतात होलसेल, तिथं जायचं आणि ह्याच भारतभरचा माल तिकडनं घेऊन यायचा. ओके. पण हा आपण करत नाही, कारण ती आयडिओलॉजी जी आहे की आपल्या कस्टमरला आपण सर्वोत्तमच कपडे द्यायचे. ओके. त्या आयडिओलॉजीमुळे ते एक जो आपण नाविन्यता जेव्हा नवीन आपण जेव्हा घेऊन येतो प्रत्येक गोष्टी कस्टमरसाठी, तर ती फार मोठी आयडिओलॉजी. त्याच्यामुळे पण कस्टमर आपल्याकडे वारंवार येतं, रिपीटेडली येतं. ती एक मोठी आहे. दुसरी आयडिओलॉजी मी म्हणू शकेल की कोहिनूरची आहे ती इनोव्हेशन. बर. आम्ही नेहमी इनोव्हेट करत राहिलो. इनोव्हेशन इन द सेन्स की आता 1962 मध्ये आपण पहिली दुमजली कापडाची दुकान आपल्या जिल्ह्यातली, आपल्या गावातली आपण आजोबांच्या थ्रू ते आपण टाकली. त्याच्यानंतर 1992 मध्ये आम्ही पहिली दुकान होतो ज्याच्यात सेंट्रली एअर कंडिशन आणि कम्प्युटराइज बिलिंग सिस्टम्स होते. ओके. तर ते परत जसं मी म्हणलो की अहेड ऑफ द बी विथ द टाइम्स. येस. तर ते होतं. त्याच्यानंतर परत 2007 साली आपण ह्या दुकानाचं नूतनीकरण केलं. बरोबर. त्यावेळेस पण आपली पहिली दुकान होती जी कम्प्लीट कम्प्युटराइज बारकोडिंग वरती होती. म्हणजे आपले प्रोडक्ट्स आपण बारकोड वरती आणले. तर तो एक पार्ट झाला. आणि त्याच्यानंतर आज जेव्हा आपण आपला कोहिनूर मॉल, जो नवीन दुकान आपली झाली कोहिनूर मॉलच्या आतमध्ये, त्याच्यानंतर जो आपला आपण कोहिनूर मॉल मध्ये आपली जो दालन बांधला, तर तिथं पण जो आपण इनोव्हेशन किंवा आपण विथ द टाइम्स और अहेड ऑफ द टाइम्स राहिलो, की आपल्या जिल्ह्यातल्या गावातला पहिला मॉल करेक्ट ह्या आपल्या कोहिनूर नावानेच आला. तर ही जी प्रथा आपण बघतोय की एव्हरी टाइम आपण इनोव्हेशन करत करत जो पण नवीन आहे, लेटेस्ट आहे, त्याच्यात आपण ते देण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. मला तुम्ही आता ते सांगत होतात तेव्हा फार आश्चर्य वाटत होतं की आजोबा असतील किंवा प्रदीपजी असतील, हे स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथले, म्हणजे त्याला एक शब्द वापरला जातो, स्पेशली हँडपिक्ड मटेरियल. येस. तर यामुळेच तुमचा तो जो विश्वास आहे ग्राहकांचा तुमच्यावर असलेला, तो वाढत गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण मला जे कुठंच मिळत नाही
ते मला कोहिनूरला मिळते. आणि म्हणूनच कदाचित बाहेरगावची लोक सुद्धा नगरमध्ये खरेदीला येत होती. म्हणजे पुण्याचे असतील, मुंबईचे असतील, नाशिकचे असतील, औरंगाबादची असतील, म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरची. आणि हे बऱ्याच जणांनी आपण पाहिलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे. आज कोहिनूर आज सुद्धा नवीन काळानुसार बदलते असं तुम्ही म्हणालात. तर आजच्या कोहिनूरची काय वैशिष्ट्य आहेत असं तुम्हाला वाटतं, की जे 90 वर्षांची जी ही लेगसी आहे ही तर तुम्ही कंटिन्यू करताय, मेंटेन करताय, पण नवीन काय कोहिनूरमध्ये वैशिष्ट्य आहे? म्हणजे तुम्ही फक्त सर्वांसाठी हा शब्द ऍड नाही केला, तर त्याच्या मागे काय जी थॉट प्रोसेस होती ती आम्हाला ऐकायची. तर जेव्हा आपण कोहिनूर मॉलमध्ये आपल्या दालनाची स्थापना केली, तर तेव्हा काय झालं की आजपर्यंत कोहिनूरचा हा प्रवास जास्ती करून मेन्स आणि वुमन्स म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्याकरिता जास्त मर्यादित होतं. पण जेव्हा आपण नवीन दालन केला तेव्हा असं वाटलं की आता याच्यात मुलांना का सोडायचं. बरं. कारण जी फॅमिली शॉपची आज संकल्पना आहे की आज मुलांना पण चांगले कपडे पाहिजे, मुलांना पण कुठेतरी एक चांगला. आणि आमच्याकडे भरपूर, जेव्हा आम्ही कापड बाजारात आपलं दुकान होतं तेव्हा आमच्याकडे भरपूर लोक सांगायचे मुलांचं चालू करा, मुलांचं चालू करा, मुलांना का सोडलंय. तर ते एक फार असं आम्हाला वाटलं की तो एक मिसिंग पार्ट आहे. आणि जेव्हा आपण नवीन दालन करतोय तर तो आपण केटर करायलाच पाहिजे. त्यामुळे आपण तो सर्वांसाठी टाकला की नुसतं आता स्त्री पुरुष नाही तर मुलांसाठी पण कंप्लीट फॅमिली शॉपचं त्याला स्वरूप दिलं. आणि आपण ऍड ऑन करत गेलो की आपण काळानुसार जसे वॉचेस आहेत, त्याच्यानंतर आपले ऍक्सेसरीज आहेत, म्हणजे बॅग्स आहेत, आर्टिफॅक्ट्स आहेत, आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, अशी जी गोष्ट आहे, परफ्युम्स आहेत, ते आपण ऍड ऑन करत गेलो की एक कम्प्लीट फॅमिली शॉप जिथं सगळी तुमची नीड एका छत्राखाली होऊ शकतात. तुम्ही आता बोलत असताना मला एक फार महत्वाची टर्म आठवली. आजही संपूर्ण महाराष्ट्रात कोहिनूरची ओळख आहे ती म्हणजे सर्वोत्तम बस्ता बांधण्याचं ठिकाण. बस्ता आणि कोहिनूर हे दोन समानार्थी शब्द झालेले आहेत कित्येक वर्षापासून. आता तुम्ही बोलत असताना मला असं जाणवलं की आता तुम्ही त्याला एक स्टेप पुढे नेलंय. म्हणजे लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत, म्हणजे एखादा मुलगा मुलगी जरी आले तरी त्यांनी काहीच नसेल त्यांनी परचेस केलेलं तर ते सगळं घेऊ शकतात, कपडे घेऊ शकतात, ज्वेलरी, म्हणजे कम्प्लीट दुल्हा दुल्हनच बाहेर येतील. आता याचं हे जे स्वरूप आहे, हे जे बदलणारं स्वरूप आहे, याच्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करता आहात का किंवा केले आहेत का? किंवा हा जो बस्ता आहे याला तुम्ही आधुनिक करण्याचा प्रयत्न करताय का? आधुनिकते तर काय झालंय आता पहिले जे बस्ते ट्रेडिशनल व्हायचे की जिथं 50-60 लोक यायचे, मुला मुलीच्या साईडचे, ते बसायचे, बस्ता बांधायचे. आणि तो एक कोहिनूरची जसं तुम्ही बरोबर म्हणला, कोहिनूरची ओळख हे बस्त्याचं ठिकाण. म्हणजे आमच्याकडे असे लोक आहेत ज्यांचे पिढ्यानपिढ्या बस्ते आपल्याकडे झाले लग्नाचे. तर तो जो एक फॅक्टर होता तो आम्हाला आता अपग्रेड करायचा होता. कारण बस्ते तर होतातच, पण बस्त्यानंतर आणि बस्त्या पहिली पण भरपूर गोष्टी होतात. करेक्ट. तर ते पण कव्हर कसे करू शकतो आपण. माणसांच्या आयुष्यातले बस्ता म्हणजे लग्न, लग्नाच्या एक क्षणात आपण फार मोठा पार्टिसिपेशन किंवा आपण फार मोठा आपला एक रोल होता. पण माणसाच्या आयुष्यात फक्त लग्न हेच सीमित नसतं. लग्नाच्या पहिली पण आजकाल तर प्री वेडिंग शूट्स होतात. प्री वेडिंग शूट्स आहेत ते तर नवीन ट्रेंड आहे. पण त्याच्या पहिली पण म्हणजे आपण जी एक माणसाची जर लाईफ सायकल पाहिली तर लग्न होतं, त्याच्यानंतर तो फिरायला जातो हनीमूनला, त्याला कपडे लागतात. तर त्याच्यानंतर त्याला कधी ना कधी मूल होतं, बरोबर, मुलाला कपडे लागतात. मुलांचे काही स्पेशल ओकेजन असतात, बर्थडे असो, मुंजळ असतं, अशी ओकेजन, मग त्याला आपण केटर करू. मग तोच मुलगा परत मोठा होऊन शाळेत जातो, त्यालाही कपडे लागतात. त्याच्यानंतर तो कधीतरी कॉलेजला जातो, मग परत त्याला नवीन वेगळे ट्रेंड्सचे कपडे लागतात. परत तोच मुलगा लग्नाच्या रस्त्यावरती जातो, मग एंगेजमेंट होतं, त्याला कपडे द्यायचे, त्याचं एक नवीन लाईफ, परत लग्न चालू होतं. तर आता नवीन कोहिनूरमध्ये किंवा आपल्या मॉलच्या स्वरूपाने आपण काय केलंय की ती पूर्ण माणसाची लाईफची इव्हेंट सायकल पूर्ण आपण कम्प्लीट करायचं आपल्यातर्फे प्रयत्न केलेला. वाव, तर छान शब्द वापरला तुम्ही, इव्हेंट सायकल कम्प्लीट करण्याचा प्रयत्न आपण करतोय. क्या बात आहे. मला एक आता थोडासा भावनिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कारण जसं कोहिनूर म्हणजे बस्ता आहे ना, तसं कोहिनूर म्हणजे इमोशन्स आहेत, कोहिनूर म्हणजे भावना आहेत, कोहिनूर म्हणजे प्रेम आहे. आणि तुम्ही आधी सांगितलेला शब्द कोहिनूर म्हणजे विश्वास आहे. तुम्हाला असे काही अनुभव आले का हो की अरे बाबा ते तुझ्या आजोबाच्या वेळेला नेला होता बरं का हा शालू, ते आता नाच सुनेसाठी पाहिजे, तर किंवा हा माझा शालू आहे 50 वर्ष जुना, 30 वर्ष, असे काही अनुभव तुम्हाला आलेत का? भरपूर अनुभव आहेत. म्हणजे मला एवढे लोक येऊन भेटतात. आता बाबा अचानक गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांचा माझा परिचय नव्हता, जे जुने लोक होते माझे परिचय नव्हतं. बरोबर.
पण आता बरेचसे लोक मला येतात आणि सांगतात की अरे प्रदीप शेठ होते असे आम्ही तुमच्याकडे 3 पिढ्यांनी येतोय, आमचं तुमच्याकडे पहिली खाता होता. आणि बरेचसे लोक हक्कानी येतात, म्हणजे बरेचसे एजेड लोक असतात ते माझ्याकडे येतात आणि असं दाखवतात की काय रे कसं आहे तू, मी तुला कधी बघितलंच नाही, माझं आणि बाबांचं फार चांगलं होतं, माझं आणि तुझ्या आजोबांचं फार चांगलं होतं, चांगलं आहे, सगळं चांगलं ठेवा तुम्ही, काय करू. म्हणजे तो जो एक इमोशन येतो हा ग्राहक नाहीये, हा जो इमोशन आहे ना हा ग्राहक नाही, फॅमिली मेंबर आहे. असे भरपूर लोक आहेत, भरपूर किस्से आहेत. आता जस्ट तुम्हाला उदाहरण देतो, नुसतं कस्टमरच नाही, कस्टमर तर आहेतच आपल्याकडे जे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या येत आहेत. म्हणजे एक कस्टमर होते आपल्याकडे, त्यांनी आता नुकतीच दिवाळीच्या वेळेस आपल्याकडे व्हिजिट केली आणि त्यांची आम्ही एक क्लिपी बनवली आहे. तर ती 60 वर्ष जुनी साडी घेऊन आले होते त्यांच्या आईंची, ज्या त्यांच्या आईंनी त्यांच्या लग्नात घातली होती. अरे बापरे. आणि आजही ती इतक्या चांगल्या कंडिशन मध्ये होती. आणि त्याच्यात एक हायलाइट असा होता की त्याच आपले जे ग्राहक आहेत त्यांच्या घरी मेहरबाबा आले होते. आणि मेहरबाबा आल्यानंतर मेहरबाबा बसले होते आणि त्यांच्या बॅकड्रॉपला ती साडी होती. ती साडी त्यांनी आम्हाला आणून दाखवली. आम्ही त्यांना सांगितलं की हे म्हणजे आमच्यासाठी सोनं आहे, आम्हाला प्लीज ही साडी तुम्ही थोडे दिवस आमच्या दुकानात डिस्प्ले करू द्या. तर त्यांनी आपल्याला दिली, ते आपण डिस्प्ले केली आपल्या दुकानात. पण ह्याच्यात 2 गोष्टी आहेत बघा. एक तर आहे इमोशन, करेक्ट, म्हणजे कोणी 60 साल जुनी साडी जपून ठेवणं फार मोठी गोष्ट आहे. आणि ऍज अ कोहिनूर मी ही बघतो की क्वालिटी, 60 वर्ष जुनी दिलेली साडी आजही तशीच आहे. क्या बात आहे. तर ते एक आपल्यावरती शिक्का लागतो की आपण जी क्वालिटी नुसतं म्हणतो की आमच्याकडे क्वालिटी चांगली, पण असं जेव्हा किस्से येतात, जेव्हा आपण बघतो, तर असं वाटतं की नाही, जे आपण बोललो हा पुरावा आहे की आमची क्वालिटी 60 वर्षानंतर पण ती साडी तशीच आहे. तर तो एक आहे. आणि प्लस अजून एक म्हणजे आपल्याकडे नुसतं कस्टमर तर नाही, आपल्याकडे पिढ्यानपिढ्यावरनं लोकही कामाला आहेत. म्हणजे माझ्या आपल्या फॉर्च्युनेटली असे लोक आहेत आपल्याकडे ज्यांनी आपल्याकडे 40, 50 वर्ष काम केलंय. म्हणजे जेवढं माझं वय नाही तेवढं त्यांचं सर्व्हिस आहे या दुकानात. तर असेही लोक आपल्याकडे आहेत. आणि आपल्याकडे असे लोक आहेत जे पिढ्यानपिढ्या, म्हणजे एक आजोबांनी पण काम केलेलं आहे, मुलगा पण काम करतोय, त्यांचा मुलंही आपल्याकडे कामाला येतोय, असे लोक आहेत. आणि हे जे लोक आहेत स्पेसिफिकली जे तुम्हाला म्हणलो, हे 40-50 वर्ष ज्यांना झालेत, हे आजही तसे म्हणलो तर बाबा मला फार लवकर सोडून गेले, असं वाटलं नव्हतं. पण आता ते कोविडचा काळ होता, तो एक प्रसंग झाला, वेगळाच प्रसंग. त्याच्यात तो साथ मला एवढं लवकर बाबा जाणार असं वाटलं नव्हतं. पण ही जी लोक आहेत जे 40-50 वर्ष आज कोहिनूरमध्ये आपल्याकडं कार्यरत आहेत, तर ह्यांनी पण मला फार सपोर्ट केलं, ह्यांनी गाईड मला फार केलं. काही गोष्टी मला माहिती नव्हते कसे करायचे, काय करायचे, कारण अचानक बाबा गेल्यानंतर जबाबदारी येणं, मी कधीच शूटिंग शर्टिंग हा विषय बघितलाच नव्हता, साडी हा विषय बघितलाच नव्हता. तर हे लोक मला ऍज अ गाईड पण होते. म्हणजे जरी बाबा गेले तरी अशा माझ्याकडे 5-6 बाबा आहेत, आजही गाईड करतात. आजही माझं काही चुकलं तर हक्कानी सांगतात, काय असं नाही, तुम्हाला नाही माहिती, असं करा. आणि मलाही चांगलं वाटतं की चला आपल्याला एवढं हक्कानी ते बोलतात, त्याचे काही चेंजेस सजेस्ट करतात, त्या चेंजेसही आम्ही चेंजेस करतो. तर हा एक प्रवास जो आहे, नाही, फार महत्वाचं गोष्ट सांगताय तुम्ही, कारण हेच मला वाटतं या जनरेशनचं फार महत्वाचं लक्षण आहे. तुम्ही फार उत्तम पद्धतीने यांच्याशी जुळवून घेता आहात आणि हा जो प्रवास आहे तुमचा, तो त्याच्यामुळेच इतका सुरळीतपणे चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एकदम जबाबदारी आल्यानंतरचं कोहिनूरची झालेली भरभराट ही या सगळ्या गोष्टींमुळे होती. फारच कौतुकास्पद गोष्ट आहे. 2-3 गोष्टी तुमच्या बोलण्यात बऱ्याच वेळा आल्या, ते म्हणजे आपला छोटासा सुरू झालेला प्रवास आज एका मोठ्या दालनापर्यंत पोहोचलाय. सर्वांसाठी कपडे हा एक त्याच्यामध्ये ऍड झालाय. नगर शहराचं एक नाक किंवा काय म्हणता येईल त्याला, आपल्या या संपूर्ण कापड बाजाराचं एक प्रमुख केंद्र म्हणजे कोहिनूर. आता कोहिनूर सावेडीमध्ये पण सुरू झाले. थोडा उशीर झाला सावेडीला जायला, का ठरवून या वेळेला गेलात, आणि सावेडीतच का गेलात? उशीर झाला म्हणता येईल की 2-3 वर्ष उशीर झाला. ओके. बट एक दुसरं पण असं विचार करतो की देवाचे काही प्लॅन्स असतात. करेक्ट आहे. जे होतं चांगल्यासाठी होतं. बरोबर. कारण मध्ये कोविड आला. हे कोविड कोणीच एक्सपेक्ट नाही केलं होतं. बरोबर. आणि त्यावेळेस आपलं कन्स्ट्रक्शन चालू होतं. हाच विषय जर आपलं 2-3 वर्ष पूर्वी आम्ही आलो असतो आणि नंतर कोविड आला असता तर फार अडचण झाली असती. बरोबर. तर वेळ बरोबर आहे, नाही आहे, योग्य आहे. मला वाटतं जे पण होतंय चांगल्यासाठीच होतंय. करेक्ट. त्यामुळे मला वाटतं योग्य वेळी आलो. ओके. आणि सावेडी का, तर
आता कापड बाजारात काय व्हायचं, आम्हाला भरपूर कस्टमरचं गैरसोय व्हायची की गाडी लावायला जागा नाही, ऍक्सेसिबिलिटी थोडी अवघड होती, येणे अवघड होतं. प्लस जी आपल्याला कस्टमरला एक फील द्यायचा होता शॉपिंगचा, तो पण एक रिस्ट्रिक्टेड ऍटमॉस्फिअर मध्ये इथे देऊ शकत होतो आम्ही. का चांगलं द्यायचं नाही, का आपण जसं मी सांगितलं मध्ये की सर्वांसाठी जी आम्हाला एक पायरी घ्यायची होती ती इथं आम्हाला शक्य नव्हती, कारण ह्या दुकानाची कॅपॅसिटी किंवा एक जो बरोबर एरिया आहे तो एरिया होता रिस्ट्रिक्टेड. दुसरा एरिया म्हणजे सावेडीमध्ये आम्ही आज जो आपला मॉल जिथं उभा आहे आणि जिथं आपलं नवा दालन आहे, तिथं ही जागा आम्ही 2001-2 लाच घ्यायला चालू केली होती. आणि तेव्हा तो विजन होता आजोबांचाच की आपण सावेडीला शिफ्ट होऊ. ते 2007 ला ही जर दुकान झाली नसती कदाचित आम्ही लवकर गेलो असतो सावेडीला. ओके. पण 2007 ला ही दुकान चालू, म्हणजे आपली एक्सटेंड झाली. बँक ऑफ महाराष्ट्राची जागा होती ती आपल्याला परत आपली भेटली आणि आपण इथं एक्सटेंड केला. तर तेव्हापासून तो प्लॅनिंग होता सावेडीचा आणि ती जागा घेऊन ठेवलेली होती. पण प्रत्येक गोष्टीचं वेळ असते. तर आता आज जो आपण सावेडीला गेलो तर जायचं कारण असं होतं की कस्टमरला जो एक्सपिरियन्स द्यायचा होता, करेक्ट, तो एक्सपिरियन्स देणे गरजेचं होतं. कारण आज असं आहे, असं मला वाटतं की कोहिनूरची ही सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही आमच्या कस्टमरला नेहमी चांगला एक्सपिरियन्स, चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तर त्यामुळे सावेडीला आपण नवीन दालन केलं. आणि परत तो पण कसा होता की आम्ही आमची जागा होती तिथं आमची स्वतःची एक दुकान बांधून आम्ही तो विषय तिथं संपवला असता. चांगला सुटसुटीत आणि सोपा विषय झाला असता तो. पण आपल्या आतला जो असतो की नाही, आम्हाला करायचं तर चांगलं करू आणि नगरमध्ये मॉल नाहीये, मॉलची गरज आहे, आपण मॉल का बांधू नये. तर जेव्हा आम्ही आमच्या आर्किटेक्ट बरोबर चर्चा केली, पहिले आम्ही तेच सांगितलं की आपल्याला आपली दुकान बांधायची, चांगली दुकान बांधू आणि त्या जागेचं पूर्ण उपभोग घेऊ. तेव्हा बाबांचं पण थॉट आलं की मग अरे आपण दुकान करतोच आहे, तर आपल्या डोक्यात नेहमी होतं की नगरमध्ये मॉल नाही, तर आपण मॉल ह्या दृष्टिकोनाने का बघायचं नाही. तेव्हा तो थॉट क्रिएट झाला आणि तो मॉलचा कन्सेप्ट क्रिएट झाला. तर तो मॉल आपण बांधला आणि तो पण कल्पना तेव्हा अशी होती की कोहिनूरचा एक वेडिंग मॉल करायचा. कारण बस्ता आपला हा स्ट्रॉंग पॉइंट आहे. करेक्ट. तर वेडिंग मॉल करायचा. तर त्यात आम्ही पहिलीपासून डोक्यात होतो की इलेक्ट्रिक्सवाला आपल्याला, इलेक्ट्रॉनिक्सवाला एक पाहिजे, एक ज्वेलर पाहिजे आणि कोहिनूरची दुकान करू. ह्या संकल्पनेने तो मॉल चालू झालेला. पण त्याच्यानंतर जसं मी म्हणलो की इनोव्हेशन आमच्या डीएनए मध्ये आहे, आम्ही थांबू शकत नाही. त्यामुळे मग त्याच्यानंतर त्याच्यात मल्टिप्लेक्स आणलं, त्याच्यानंतर मुलांचं खेळण्याची जागा आणली. बरोबर आहे. आज एक जिम झाला आहे. येस. आणि लवकरच वरती एक रूफटॉप रेस्टॉरंट पण आम्ही करणार आहे. क्या बात. तर ते होत गेलं आणि ते दुकान करण्याची फक्त एक मेन आमच्या आतला जो एक मेन ध्येय होता तो असा होता की आपल्या कस्टमरला वर्ल्ड क्लास एम्बियन्स, ओके, चांगला एम्बियन्स, चांगली एम्पल पार्किंगची सोय जी आज आपल्याला अडचण होती, आणि एक फील गुड फॅक्टर की आमच्या नगरला पण आम्ही मुंबई पुण्यासारखी शॉपिंग करू शकतो. येस येस. तो ती एक संकल्पना होती, त्यामुळे आपण सावेडीला गेलात. एक महत्वाची गोष्ट बोलता बोलता जाणवली, नगरवर खूप विशेष प्रेम आहे तुमच्या सगळ्या फॅमिलीचं, आणि त्याच्या मागचं काय कारण आहे? कारण पहिलं मोठं दालन, दुमजली दुकान, सेंट्रलाइज्ड AC दुकान, आणि आता एवढा मोठ्या मॉलमध्ये असलेलं स्वतंत्र दालन, आणि त्याच्या मागे तुमचा उद्देश काय की प्रत्येक माणसाला उत्तम खरेदी करता आली पाहिजे. नगरवर जरा जास्त प्रेम आहे. आज जी पण आमची प्रगती झालेली आहे किंवा आज जी पण आमची ओळख झालेली आहे, करेक्ट, हे फक्त नगरमुळे झालेली. आणि नगरकरांनी जो प्रेम आम्हाला दिलेला आहे, मला बरेच लोक, मी भरपूर प्रवास करतो, फिरतो, कॉन्फरन्समध्ये जातो, लोक विचारतात की अरे कुठं आहे तुम्ही? मारवाडी. हा, मारवाडी. मग राजस्थानमध्ये कुठं? म्हणलं यार राजस्थानमध्ये कुठं? आज पण आमचं राजस्थानमध्ये ना घर आहे, काही आहे. आम्ही 5-6 पिढ्या पूर्वी महाराष्ट्रात आलो, त्याच्यात पण नगरमध्ये आलो. तर आम्हाला कधीच असं वाटत नाही की राजस्थानचं आमचं फार मोठं काही कनेक्ट आहे. राजस्थानी मूळचे आहोत, पण मी म्हणणार आम्ही त्याच्याहून जास्त नगरकरण, त्याच्याहून जास्त महाराष्ट्रीयन आहोत. फार महत्वाची गोष्ट आहे ही. आपल्या गावावर प्रेम करत आपल्या गावाची प्रगती साधणं एका व्यावसायिकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तुम्ही आता एक तुमच्या दालनाचं त्या वर्णन करत होता, पण ना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्या ग्राहकांच्या मनातला. एवढ्या सगळ्या सुविधा तुम्ही तिथं दिल्यात, मग आम्हाला सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडतो,
तिथली खरेदी करणं जरा महाग आहे असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, हा काय आहे, हा एक गैरसमज आहे. बर. आज कोहिनूर जर 90 वर्षाचा आज जर मी प्रवास करत आलोय तर तो फक्त जसं मी तुम्हाला पहिलीच म्हटलो की विश्वास आणि प्रामाणिकता, बर, हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्याला मी काय कोणीच हलवू शकत नाही. तर रेट वेगळे असणं हे शक्यच नाहीये. आणि ते का करणार? आज परत मी तुम्हाला सांगतो, तो जो दालन आपण केला त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे त्याचा उद्देश एकच होतो की कस्टमरला वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स द्यायचा. आज पण आपल्याकडे दोन्ही दालनात किंमत न वाढवता किंमत नाही. तेच तुम्हाला सांगतो की दोन्ही दालनात सेम प्रोडक्टचे सेम किमती आहेत. बर. एकही रुपयाचा इकडं तिकडं नाही. आम्हालाही हा जो तुम्ही आज प्रश्न मांडला, आम्हाला बरेचसे आमचे जुने ग्राहक असतात, ते तुम्हाला जर मी सांगितलं ते ग्राहक नाहीयेत, ते हक्काने आम्हाला काही सांगू शकतात. तर तेव्हा ते आम्हाला सांगतात, अहो ते तुमच्या गावात स्वस्त आहे राव, इथं महाग आहे का? साहेब तुम्हाला कोण सांगितलं असं? पण काय होतं, असे जेव्हा जो काइंडचा आम्ही ज्या पद्धतीचा शोरूम बांधला आहे, ज्या टाईपची फिनिश, ज्या टाईपचा फील दिलाय, असं लोकांना वाटतं की आता इथं महाग आहे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2007 मध्ये जेव्हा हाच MG रोडचा स्टोर आम्ही बांधत होतो, तर तेव्हा आमचं चर्चा चालली होती माझी आणि आजोबांची आणि बाबांची की इथं जे आज आपण MG रोड मध्ये जर तुम्ही आला तर एंटर केल्यानंतर एक मोठी काच आणि एक झुंबर आहे. बरोबर. तिथं आमचा एक मजला होता. जर जुन्या लोकांना माहिती एक मजला होता. तर आमचा विषय चालला होता की हा मजला आहे, हा आपण पाडून इथं मोठा मस्त ग्लास लावून झुंबर लावू. तर त्यावेळेस बाबांच्या मनात आलं की अरे असं केलं आणि इटालियन मार्बल लावू, हे करू ते करू, लिफ्ट लावू, तर लोकांना वाटेल कोहिनूर महाग झाला. त्यावेळेस पण हा मला डाऊट होता. 2007 मी तुम्हाला म्हणतो. तर पण आजोबा होते, ते म्हणले नाही आपल्याला करायचं, काय प्रॉब्लेम नाही, आपण बघू, आपण नाही करणार तर कोण करणार, आपल्यालाच करायचं. आम्ही तो मजला पाडला, सगळं झालं, लिफ्ट लावली, इटालियन मार्बल लावलं, झुंबर लावला, ते मोठी 20 फुटी काच लावली सगळीकडे. त्याच्यानंतर तुम्ही विश्वास करणार नाही, एका दिवशी असंच आम्ही दुकानात बसलो होतो आणि एक कस्टमर आला, आपला गावखेड्याचा होता, आणि तो म्हणला, शेठ दुकान एवढी भारी बांधली तुम्ही, ते स्वतः चालणारे पायऱ्या का नाही लावले, म्हणजे एस्केलेटर. तेव्हा मी आजोबांकडे बघितलं, बाबांकडे बघितलं, आणि आमचं जेव्हा जेवायला बसलो, आमचा हा विषय झाला. म्हणले हीच आपली जीत आहे की कस्टमर आपल्याकडनं नेहमी नवीन काहीतरी चांगलंच एक्सपेक्ट करतं. आपण ही धोरण घेऊन चालू शकत नाही की मी ही इटालियन मार्बल लावणार नाही किंवा मी चांगलं पॉश दुकान बनवणार नाही. भीती, तर ही भीती आहे अजून पण. मला पण भरपूर लोक सांगतात की तुमच्या रेटमध्ये फरक आहे का हो. आज तुम्ही फार चांगला आला तो प्रश्न विचारला मला. मी आणि आम्ही गिरायकाला स्पष्ट सांगतो की तुम्हाला एकही रुपयाचा जर फरक आमच्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये दोन्ही दुकानात दिसला, तो प्रोडक्ट आमच्यातर्फे तुम्हाला गिफ्ट. सगळ्यांनी लक्षात ठेवा ऐकणाऱ्यांनी. तर असं काही नाहीये, फक्त ती दुकान आपण एवढी चांगली बांधली आहे त्याचं कारण एकच होता की जो ग्राहक आपल्याकडनं 200-250 रुपयाची साडी घेतोय आणि जो ग्राहक आपल्याकडनं 50,000ची साडी घेतोय, दोघांना सेम एक्सपिरियन्स का द्यायचा नाही. करेक्ट. मग असं का की जो भारी माल घेतो त्यालाच भारी अँबियन्स भेटायला पाहिजे, जो आमचा सामान्य गिरायक आहे ज्याला 250-300 रुपयाची साडी घ्यायची त्याला तो अँबियन्स का नाही द्यायचा. करेक्ट. तर आज ती दुकान बनवायचं हेतू हे होतं की तुम्ही कुठलीही साडी घ्या. दोन्ही दुकानात आपल्याकडे 250 रुपयापासून तर लाख रुपयापर्यंत साडी आहेत. आपल्याकडं जर शूटिंग शर्टिंगचं आम्ही बोललो तर 125 रुपये मीटरपासून तर 4,000 रुपये मीटरचे कापड आहेत. शर्ट जर रेडीमेड म्हणलो तर आमच्याकडे 695 पासून तर 4,000 रुपयेपर्यंत रेडीमेड शर्ट आहेत. तर पूर्ण कॅटेगरी आपण कव्हर करतो. तो असं काही नाही की इकडे रेट जास्त इकडे रेट कमी, असं काही नाहीये. फक्त फरक एवढंच आहे, तिथं तुम्हाला पार्किंगची सोय आहे जी गावात आज थोडासा त्याचा प्रॉब्लेम येतो, तिकडे व्यवस्थित. बाकी दोन्ही दालनात काहीही फरक नाही आहे. कुठल्याही प्रकारचा रेट मध्ये फरक नाहीये, व्हरायटी मध्ये फरक नाहीये, रेंज मध्ये फरक नाही. एक्झॅक्टली. याला जोडून मला आता अजून एक प्रश्न विचारायचा आहे. कोहिनूर पूर्वी ज्या वेळेला होतं आणि आजचं जे कोहिनूर आहे त्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी अशा बदलल्या आहेत की पूर्वी कोहिनूर एकटंच होतं. आज आसपास बऱ्याच गोष्टी बाजारामध्ये झाल्यात. नगरच्या आसपासच्या बाजारपेठेंमध्ये सुद्धा अनेक नवीन दालनं झालेली आहेत, किंवा एक वेगळी आपण म्हणतो एक प्राइस वॉर सुरू झालेला आहे, किंवा अशा वेगवेगळ्या ट्रेंड्सच्या माध्यमातून या गोष्टी लोकांसमोर येत आहेत. याला तुम्ही कसं बघता की म्हणजे सध्याचा जो मार्केट सिनरिओ आहे त्याला तुम्ही कसं बघता?
मार्केट शेअर आहे, म्हणणार नाही आहे. भरपूर बाहेरचे लोक नगरमध्ये आलेत. नगरचे पण काही जुने व्यापारी आहेत, ते पण आहेत. आणि एकंदरीत जो आता नगरचा मार्केट आहे ना, तो फार स्ट्रॉंग मार्केट आहे. त्यामुळे काय होतंय की पुण्याचे असो, बाहेरगावाचे असो, मोठे मोठे दालनं आज नगरमध्ये पण ब्रांचेस ओपन करतायत. आणि बघा, सगळ्यांचे मार्केटिंग पॉलिसीज वेगळे असतात. करेक्ट. कोणी राईट आहे, कोणी रॉंग आहे, तो आपण सांगू शकत नाही. मी कोहिनूर बद्दल बोलू शकतो. बरोबर. कोहिनूरमध्ये जसं मी तुम्हाला परत सांगितलं की आमची धारणा आहे सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे. बरोबर. तर कोहिनूर हे तुम्हाला नेहमी सर्वोत्तम कपडेच देणार. आम्ही कधीही जसं मी तुम्हाला मागं पण म्हणलो की आम्ही कधीही कुठल्या होलसेल डेपोमध्ये जाऊन माल आणत नाही. बरोबर. आम्ही कुठनं लॉटमध्ये जाऊन माल आणत नाही. आम्ही हँडपिक, जसं तुम्ही फार सुंदर म्हणला की आम्ही जाऊन प्रत्येक कारागीरकडनं, प्रत्येक होलसेलरकडनं आम्ही हँडपिक करून माल आणतो. आणि पहिलीपासून तीच आपली धारणा राहिली आहे की आमच्या ग्राहकांना आम्ही सर्वोत्तम कपडे देऊ, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करणार. कोहिनूरमध्ये आज 90 वर्ष झाली आहेत. आज तुम्ही पण कोहिनूरचे ग्राहक आहात आणि भरपूर ग्राहक हे ऐकतील. तुम्हाला कधीही कोहिनूरमध्ये आमच्या लेबलवरती एक किंमत आणि विकायला एक किंमत हे दिसणार नाही. आम्ही जी योग्य दर आहे, योग्य किंमत आहे, तुमच्याकडनं हक्काने घेणार. तो आमचा हक्क आहे. जसं तुमचा आमच्यावरती प्रेम आणि हक्क आहे, आम्ही योग्य किंमत तुमच्याकडे हक्काने घेणार. आम्ही कधीही की बाबा हा शालू किंवा हा साडी किंवा हा कुर्ता किंवा हा शर्ट हा 2000चा आहे, मी तुमच्याकडनं 1000 रुपयात तुम्हाला विकतोय, हे कोहिनूरने कधी केलं नाही, कधी करणार नाही. ओके. कधी आम्ही 2 वर 2 फ्री देणार नाही. कारण कुठल्याही व्यापारी 2 वर 2 घेऊन हे प्रॉफिट कमवत नाही, असं होणार नाही. बरोबर आहे. कोणी आम्ही तुम्हाला 1 वर 1 देऊन प्रॉफिट कमवतो. तुम्हाला कधीही दिशाभूल करणार नाही की 2 वर 2 किंवा ही प्राइस आणि हा दर आम्ही तुम्हाला देणार. म्हणजे बाबा 5000ची वस्तू 2000ला. अहो, मी तुम्हाला सांगतो की 5000चा साडी, ह्या समजा शर्ट आहे किंवा साडी आहे, किंमत कोण ठरवतो? आम्हीच ठरवतो. बरोबर. हे पेट्रोल सारखं तर नाही की गव्हर्नमेंटची किंमत आहे सेम आहे. करेक्ट. ही किंमत आम्हीच ठरवणार. मग ती किंमत आम्ही तुम्हाला सांगणार 5 आहे आणि 2.5ला देणार. त्यापेक्षा तुम्हाला 2.5लाच देतो ना. मी कशाला तुम्हाला 5 दाखवून 2.5ला देऊ? ओके. तुमच्याकडनं योग्य ती किंमत घेतोय, तुमची दिशाभूल करत नाही. तर त्यामुळे कोहिनूर काय करतं याच्यावरती मी बोलू शकतो. बाकी लोक काय करतात बघा, सगळ्यांचं आपले आपले मार्केटिंग प्लॅन्स असतात. बरोबर. आणि सगळ्यांचे सक्सेसफुल मार्केटिंग प्लॅन्स आहे. आणि मी परत सांगतो की नगरमध्ये अजून कोहिनूर सारखे 2 दालनं पाहिजे. आम्ही हे म्हणत नाही कधीच की कॉम्पिटिशन नको, पाहिजे, 100% पाहिजे. कारण त्याच्यात नगरच्या मार्केटमध्ये अजून बाहेरनं लोक यायला चालू होतील. करेक्ट. नगरची बाजारपेठ अजून स्ट्रॉंग होईल. तर आहेत, मार्केट कंडिशन्स आहेत, प्लेयर्स येतात, पण एकच आहे की जेवढे जास्त प्लेयर येतील तेवढं चांगलं. आज सावडीत आमचा मॉल झालाय, तिथं आपलं दालन आहे कोहिनूरचा. बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती नाही की कोहिनूर मॉलमध्ये कोहिनूरचा दालन आहे. बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही. बट व्हॉट एव्हर, तर आज आपला जो दालन आहे, मी तर म्हणेल आज आसपास एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे की कोहिनूर सारखे अजून 2 दालनं कोहिनूरच्या सावडीच्या दालनाच्या आजूबाजूला यावे. तर नॅचरली तो एक फ्लो वाढतो. तो मार्केटचा आज जो कापड बाजाराचा आहे की सगळे लोक आजही कापड बाजार येतात, कारण कापडाचे 50 दुकानं, 100-200 दुकानं आहेत. करेक्ट. आज सावडीला जर आपण त्या रोडवरती गेलो तर हार्डली 4-5 दुकानं आहेत. आणि आमच्या स्केलची, आमच्या मोठी दुकान हार्डली एखादी. मी म्हणतो अजून 2-3 दुकान आमच्या आसपास यावं. मार्केट सिनारिओ फार चांगला होईल. जास्तीत जास्त लोकांनी कॉम्पिटिशन करावी. पण सगळ्यांच्या मार्केटिंग पॉलिसीज बद्दल आपण काय बोलू शकत नाही. आपण काय करतो ह्याच्याबद्दल बोलू शकतो. आपण कधीही लॉटमध्ये माल घेत नाही, कधीही कुठल्या डेपोमधनं जाऊन माल आणत नाही. आम्ही होलसेलरकडे जातो, पूर्ण भारत भ्रमण करतो, त्याच्यात भरपूर फिरतो, चांगला माल आणतो आणि योग्य ते तर आम्ही आमच्या कस्टमरकडनं हक्काने घेतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे की कुठलेही हिडन चार्जेस न लावता थेट कपडे तुम्ही ग्राहकांना देता. निश्चित खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही बोलताय. काय झालंय की जसं जसं काळ बदलत जातो तसे तसे परसेप्शन्स बदलत जातात, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. म्हणून हे 2-3 प्रश्न तुम्हाला विचारले मी. अजून एक खरं तर प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, ते म्हणजे बऱ्याच जणांना अशी भीती वाटते की कोहिनूर आता चाललं नगरमधून किंवा गावातून. काय खरं आहे का हे? नगरमधनं कोहिनूर कधीच जाणार नाही आणि कोहिनूरमधनं नगर कधीच जाणार नाही. बट डेफिनेटली फ्युचर प्लॅन्स आहेत. आम्ही नगरच्या बाहेर कोहिनूरचे दालनं ओपन करायचं आता आमचं प्रोजेक्ट आहे, प्लॅनिंग मध्ये आहे. महाराष्ट्रात 2-3 ठिकाणी आम्ही शॉर्टलिस्ट करून तिथं कोहिनूरचे दालनं ओपन करणं
हे आमच्या पुढच्या प्लॅनिंग मध्ये आहे, फ्युचर प्लॅन्स मध्ये आहे. पण नगरमधनं कोहिनूर कुठं सोडून चाललं नाही. उलट मी म्हणेल, जसं नगरकरांना उलट गर्व पाहिजे की आता समजा तुम्ही एक गावात आहात आणि तिथं कोहिनूर येणार आहे, आमच्या नगरकरांनी सांगायला पाहिजे की तुमच्या गावात आमचं नगरचं कोहिनूर येतं. एक्झॅक्टली. तर उलट ते मी म्हणेल की गर्वाचं गोष्टी आहे की जसं बाहेरचे लोक आज आपल्या नगरमध्ये येऊन दालनं खोलतायत, तसं आज आपला गावातला कोहिनूर पण बाहेर जाऊन उघडेल. आणि लोक, म्हणजे मी तर म्हणेल लोकांना की जेव्हा पण हे आपण पाऊल उचलू, करेक्ट, तर तुम्ही उलट गर्वानी हक्कानी त्या गावाच्या लोकांना सांगा आमचं नगरचं कोहिनूर तुमच्या गावात आहे, आमच्या नगरचं कोहिनूर तुमच्याकडे पण आलाय आता. तर ती एक आहे. पण डेफिनेटली फ्युचर प्लॅन्स आहेत. येस. पण नगरमधनं कधीच कोहिनूर जाऊ शकत नाही आणि कोहिनूरमधनं कधीच नगर जाऊ शकत नाही. कारण तुमच्या टॅगलाईन मध्ये अजून एक वाक्य आहे, तुम्हाला जे नवं हवं ते आम्ही द्यावं. हे कायम कोहिनूर सांगत आलंय आणि सतत नवीन नवीन गोष्टी कोहिनूर लोकांना, ग्राहकांना देत आहे. भविष्याबद्दलच्याही गोष्टी तुम्ही सांगितल्यात की एक्सपान्शन बाहेरच्या शहरांमध्ये पण कोहिनूरचं होतंय. एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्या या गप्पांमधला. कोहिनूरच्या भविष्यातल्या या सगळ्या योजनांमध्ये अश्विन गांधी या चौथ्या पिढीच्या सदस्याचा असा कोणता विचार आहे जो तो या परिवारामध्ये किंवा या संस्कृतीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतोय? आज जो पण अश्विन गांधी आहे तो वसंतलाल गांधी आणि प्रदीप गांधीमुळे आहे. बरोबर. त्यांची जी थॉट प्रोसेस आहे किंवा त्यांचा जो एक वारसा म्हणू, तो वारसा मी पुढे घेऊन आलेलो आहे. बरोबर. तर फक्त काय असतं, प्रत्येक जनरेशन काहीतरी नवीन घेऊन येतं. करेक्ट. प्रत्येक जनरेशन, आज आमचं जसं मी बोललो की 90 वर्षात आज आम्ही नगरच्या बाहेर कधीच गेलो नाही. कारण आम्हाला नगरमध्येच एवढं बिझनेस होता आणि आम्हाला नगरमध्येच एवढं प्रेम मिळत होतं. हा, आणि वाढत गेलो ना. आम्ही नगरमध्ये पण स्थिर राहिलो नाही. बरोबर. नगरमध्ये 300चे 2000, 2000चे 1500, 1500चे 14,000चा फूट शोरूम झाला, 14चा 28, 28 आज 80. तर त्यामुळं मी हे म्हणणार नाही की काय थॉट प्रोसेस सोडून जाणार किंवा काय थॉट प्रोसेस आहे. थॉट प्रोसेस एकच आहे, परत तेच आहे की आमच्या ग्राहकांना चांगल्यात चांगले प्रोडक्ट्स देणे, दिशाभूल नाही करणे. त्यांचा जो आमच्यावरती आज कोहिनूरचं, जसं मी पहिली तुम्हाला सांगितलं की आमचे जे पिलर्स तुम्ही म्हणाला, तर तसे आमची ऑनेस्टी आणि ट्रस्ट आहे. हे 2 मेन पिलर्स आहेत. तर हे कधीही तोडू शकत नाही. ह्यासाठी कधीही कस्टमरला आम्ही काय म्हणतात की दुखवला किंवा त्याला तुमच्यापासून फसवलं, हे सगळं होत नाही. तर ते DNA आहे आमचं. आणि मी आज 4थी पिढी आहे. माझा मुलगा पण आता 10वीत आहे. बहुतेक तो पण या बिझनेस मध्ये येईल, बहुतेक नाही यायलाच पाहिजे असं. पण तो पण जेव्हा येईल तर आज पण त्याच्यात पण DNA मध्ये ते ग्राहकांबद्दल आणि स्टाफ बद्दल प्रेम आहे. आमचे 2 मेन पिलर्स, कोहिनूरचे 2 मेन पिलर्स, ग्राहक आणि कामगार वर्ग. बरोबर. हे 2 आहेत. हे दोघांच्याकडे आमचे मॉरल ड्युटीज आहेत. आज आम्ही दुकान बंद करून आमच्या स्टाफला पिकनिकला घेऊन जातो, दुकान बंद करून जातो. कारण तो पण ती पण एक परिवाराचा हिस्सा आहे तुमच्या. करेक्ट. त्याच्याबरोबर नसेल. आणि त्याच्यातच माझा मुलगा जो आहे, तो आज तो 5वी पिढी असेल ह्या कोहिनूरचा, तो पण जेव्हा आम्ही जातो तर सर्वात पहिली तो असतो गुलाबजामची प्लेट घेऊन सगळ्यांना तोंडात फोर्स करायला. ओके. तर बस ती मला वाटतं बस मी जिंकलो. ह्याच्या पलीकडे काय होईल, कसा होईल, कारण जर तुम्ही ज्यांच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे, जर तुम्ही त्यांना सांभाळू शकला तर मग तुम्हाला जग सांभाळून घे. वा, फार महत्वाचा विचार तुम्ही मांडलात. खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात अश्विनजी तुम्ही. कदाचित बऱ्याच दिवसांनी तुम्ही इतका मोकळा संवाद सगळ्यांशी साधला असेल आणि मनातले जे अनेक परसेप्शन लोकांच्या तयार झालेले होते तेही तुम्ही दूर करण्याचं. आता हे तुम्ही म्हणताय त्यामुळे तुम्हाला थोडंसं म्हणतो की बऱ्याचशा लोकांचं परसेप्शन असं आहे की अश्विन जास्त बोलत नाही किंवा जास्त ग्राहकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. करेक्ट. तर त्याचं पण एक कारण आहे. कारण बाबा जे पर्सनॅलिटी होती माझी, ती म्हणजे अनोळखी माणसाशी जाऊन पण बोलायची. करेक्ट. तर नेहमी बॅक सीटवर राहायचं माझं स्वभाव तयार झाला. किंवा मी नेहमी बॅक सीटवर असायचो, कारण ते सगळं करायचे, मी आपलं बॅकने सगळं हँडल करायचो. पण आज ते कळतंय की आज आमच्यासारख्या बिझनेसला बॅक सीटवर बसून चालत नाही, कोणीतरी फ्रंट सीटला पाहिजे.
करेक्ट. तर बहुतेक आता ह्या संवादमुळे मे बी लोकांना तो पण जर गैरसमज असेल तो पण क्लिअर होईल की मी बोलत नाही, मी बोलतो, फक्त पर्सनॅलिटी थोडी वेगळी आहे वेगळी, आणि अर्थात. सगळ्यांशी बोलायला मलाही आवडतं, असं काही नाहीये. बट येस, सॉरी. नक्कीच. नाही, खूप महत्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी आता तुम्हाला पण मागच्या सीटवरनं पुढे यावं लागलं आणि तुम्ही ते फार सक्षमपणे ते आता हँडल करता आहात. कोहिनूरचा असाच भविष्यातही विस्तार होत राहो. आमचा हा कोहिनूर सगळ्या महाराष्ट्रात, भारतभरात, भारताच्या सीमाही पार करून पुढे जाओ, अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या संवादाबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्हाला नवं हवं ते आम्ही द्यावं असं म्हणत सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे देणारं कोहिनूर हे विश्वास, प्रामाणिकपणा आणि नाविन्य या 3 गोष्टींवर आधारित आपला प्रवास पूर्ण करत आलाय. 90 वर्षांच्या कालावधीतला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा तर आहेच, पण सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि अभ्यास करायला लावणार आहे. कारण कोणत्याही व्यवसायाची निर्मिती ही इतक्या सहज होत नसते, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं. आपल्याला वाट पाहायला लागते आणि कष्ट करत राहावे लागतात. या दोन्ही गोष्टी आपल्याला या संवादातून जाणवल्या. जाणून घेऊयात अशाच काही वेगवेगळ्या गोष्टी आमच्या या माध्यमातून. धन्यवाद.